Hello, dear student friends. Dr. Bapuji Salunke, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which we are learning is Applied Science Physics. The unit which we are learning is Radioactivity and Ultrasonic Waves. The learning outcome for our today's lecture is Explain the production of ultrasonic waves by piezoelectric effect. Okay, let's go. Dear students, before touching our concerned topic today, let us once again revise what is direct piezoelectric effect and converse piezoelectric effect. Okay, so you see here, first this is direct piezoelectric effect and on this side converse piezoelectric effect. आपण आता पाहिलेलं आहे की पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय हे एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ओके, आता पहा, ज्या रेड कलरच्या लाईन्स आहेत ह्या पूर्ण डायग्राममध्ये दिसत आहेत त्या इनपुट आहेत. ओके, म्हणजे आता पहा आपण डायरेक्ट पिझो इलेक्ट्रिक इफेक्टच्या संदर्भात आधी पाहूया. हे पहा काय आहे की अशा पद्धतीनं ओरिजिनली हा एक समजा कॉर्डचा क्रिस्टल आहे. ठीक आहे, तर त्याला इनपुट म्हणजे आपण काय केलं, कॉम्प्रेस केलेलं आहे. पहा हे दोन ॲरोज इथं दाखवत आहेत की तो कॉम्प्रेस झालेला आहे. कॉम्प्रेस झालं तर आउटपुट काय, पहा ग्रीन कलरची लाईन म्हणजे आउटपुट. तर काय झालं की त्याच्या अपोजिट फेसेसवर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज आहेत ते ॲक्युम्युलेट झालेले आहेत. ओके, आणि त्याच कॉर्डच्या क्रिस्टलला जर का आपण टेन्शन अप्लायला केलं, टेन्साईल स्ट्रेंथ जर आपण अप्लाय केला म्हणजेच काय झालं की डिरेक्शन दाखवलेलं. पहा दोन्ही बाजून त्याला एक प्रकारे खेचलं, टेन्शन क्रिएट झालं, तरी सुद्धा चार्ज अक्युम्युलेशन झालेलं आहे. फक्त आता रिव्हर्स पद्धतीने झालं आहे. वर अप्पर फेसला पॉझिटिव्ह आणि लोअर फेसला निगेटिव्ह अशा पद्धतीने झालेलं आहे. हा आहे डायरेक्ट पिझोइलेक्ट्रिक इफेक्ट. म्हणजे तुम्ही मेकॅनिकल स्ट्रेस अप्लाय करा, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस किंवा टेन्शन अप्लाय करा आणि तुम्हाला त्या क्रिस्टलच्या अपोजिट फेसेसवर चार्ज अक्युम्युलेशन झालेले दिसते, म्हणजे चार्जेस जमा होणे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज, याला म्हणजे डायरेक्ट पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. पण पुढे आता गेलो तर आपल्याला कॉन्व्हर्स पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट सुद्धा मिळतो. म्हणजे काय, म्हणजे आता या ठिकाणी आपण जर का क्रिस्टलच्या दोन अपोजिट फेसेसला जर आपण व्होल्टेज अप्लायला केलं त्या ठिकाणी, तर तो क्रिस्टल कॉम्प्रेस होतो किंवा त्याच्यामध्ये टेन्शन क्रिएट होतं. कशा पद्धतीनं बघा, इथं सिम्पल आता दिलेलं आहे, त्याला म्हणतो आपण कॉन्व्हर्स पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. हे पहा आता हा कॉर्डचा क्रिस्टल आहे. ठीक आहे, आता आपण काय करू की बॅटरीच्या साह्याने त्याच्या अप्पर सरफेसला निगेटिव्ह पोटेन्शियल देऊ आणि लोअर सरफेस आहे तो पॉझिटिव्ह पोटेन्शियलला ठेवू. असं जर आपण केलं तर तो जो आहे तो एक्सपांड होणार आहे. लक्षात घ्या. ओके, तो एक्सपांड होणार आहे, एक्सपान्शन होणार आहे तिची लेंथ. आणि जर का त्याच्या अप्पर फेसला आपण पॉझिटिव्ह पोटेन्शियलला ठेवलं आणि लोअर फेसला जर आपण त्याला निगेटिव्ह पोटेन्शियल, तर त्याचं कॉम्प्रेशन होणार आहे. याला म्हणायचं कॉन्व्हर्स पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. पहा डायरेक्टमध्ये काय होतं की आपण मेकॅनिकल स्ट्रेस अप्लाय करतो, म्हणजे त्याच्यावर कॉम्प्रेशन निर्माण करतो किंवा टेन्शन देतो, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस त्याच्यावर तयार होतात, हे पाहिलं. आणि कॉन्व्हर्समध्ये काय होतं की आपण त्याला पोटेन्शियल देतो, निगेटिव्ह पॉझिटिव्ह पोटेन्शियल देतो त्या फेसेसना, आणि त्या पद्धतीने त्यांची लेंथ एक्सपांड होते किंवा कॉम्प्रेस होते. पण अगदी अपोजिट एकमेकांच्या प्रक्रियेत हा आहे कॉन्व्हर्स इफेक्ट. ओके, या ठिकाणी तुम्ही इनपुट आउटपुट ही डायग्राम आणखीन एकदा व्यवस्थित पाहिली तर तुम्हाला या ठिकाणी कळून येईल. आता ह्या कॉन्व्हर्स पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट जो आहे, ज्याच्यामध्ये फेसेस जे आहेत क्रिस्टलचे त्याच्या पोलॅरिटी चेंज करून कंटिन्युअसली आपण त्याचं कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन घडवून आणू शकतो. याचा उपयोग केलेला असतो अल्ट्रासॉनिक वेव्हच्या प्रोडक्शनमध्ये, तेच आपण आता पुढं बघणार आहोत. ओके, प्रोडक्शन ऑफ अल्ट्रासॉनिक वेव्हज बाय युझिंग पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. ही डायग्राम कन्सिडर करायची आपल्याला आधी. त्याच्या आधी प्रिन्सिपल पहा. दिस इज बेस्ड ऑन इनव्हर्स पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. हे प्रोडक्शन ऑफ अल्ट्रासॉनिक वेव्हज जे आहे ते इनव्हर्स पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट किंवा ज्याला मी थोड्या वेळापूर्वी शब्द वापरला होता कॉन्व्हर्स पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट, या प्रिन्सिपलवर आधारित. त्याच्यामध्ये काय केलं आहे पहा. वेन अ क्वार्ट्ज क्रिस्टल इज सब्जेक्टेड टू अन अल्टरनेटिंग पोटेन्शियल डिफरन्स अलॉंग द इलेक्ट्रिक ॲक्सिस, द क्रिस्टल इज सेट इन टू इलास्टिक व्हायब्रेशन्स अलॉंग इट्स मेकॅनिकल ॲक्सिस. बघा
हे आपण पुढं अगदी डिटेलमध्ये डायग्राममध्ये पाहणार आहे. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ अ इलेक्ट्रिक ऑसिलेशन coincides with the natural frequency of the crystal, the vibrations will be of large amplitude. If the frequency of electric field is in the ultrasonic frequency range, the crystal produces ultrasonic waves. हे बेसिक त्याचं प्रिन्सिपल आहे. पुढं आपण हे एक्सप्लेन करणार आहोत. चला आपण बघूया. पण इथं तुम्ही एक गोष्ट ध्यानामध्ये घ्या की इनव्हर्स किंवा कॉन्व्हर्स पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट हे प्रिन्सिपल आहे प्रोडक्शन ऑफ अल्ट्रासॉनिक वेव्स बाय युझिंग पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट त्याच्यामागे. ओके. कन्स्ट्रक्शन ही डायग्रॅम पहा. या डायग्रॅममध्ये बराचसा सेटअप क्लिअर केला आहे. आपला महत्त्वाचा जो भाग आहे आपल्यासाठी तो हा भाग आहे, तो कन्सिडर करा या ठिकाणी. इट इज बेस टर्न्ड ऑसिलेटर सर्किट. हे मुळात एक ऑसिलेटर सर्किट आहे. ओके. अ स्लाइस ऑफ अ क्वार्ट्ज क्रिस्टल इज प्लेस्ड बिटवीन द मेटल प्लेट्स ए अँड बी सो ॲज टू फॉर्म अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ द क्रिस्टल ॲज द डायलेक्ट्रिक. ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहाल तर दोन पॅरलल कंडक्टिंग प्लेट्स आहेत ए आणि बी. यांच्यामध्ये एक कॉर्ड्सचा क्रिस्टल ठेवलेला आहे. आपल्याला हा दिसतोय, हा कॉर्ड्सचा क्रिस्टल या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि हा कॉर्डचा क्रिस्टल याच्यामध्ये ठेवल्यानंतर एक प्रकारची अशी रचना तयार होती की जणू काय हा एक कॅपॅसिटर आहे ज्याच्यामध्ये हे कॉर्डचा क्रिस्टल आहे तो डाय इलेक्ट्रिक आहे. अशा पद्धतीची एक रचना तयार होते. बघा आपण काय काय पाहिलं, ए आणि बी अशा पद्धतीच्या दोन पॅरलल प्लेट्स आणि याच्यामध्ये हा कॉर्ड्स क्रिस्टल आहे तो ठेवलेला आहे. दिस इज कपल्ड टू द इलेक्ट्रॉनिक ऑसिलेटर थ्रू द प्रायमरी कॉइल L3 ऑफ द ट्रान्सफॉर्मर. ओके. आता या ठिकाणी आपण पाहतो आहोत पहा की ह्याला एका ऑसिलेटर सर्किट बरोबर या ठिकाणी कपल केलेलं आहे. या ठिकाणी हे जे दिसतंय हे आपल्याला काय काय आहे तर ऑसिलेटर सर्किट आहे. आणि त्यातला हा जो पर्टिक्युलर भाग आहे ना L1 C1 हा याला म्हणायचं आपण टँक सर्किट. आता हे नेमकं काय आहे काय आपण हे पुढे ही गोष्ट पाहणार. तर आपल्याला कळालं सिंपल अरेंजमेंट ध्यानामध्ये घ्या. फक्त आपल्याला सिंपल मेकॅनिझम समजून घ्यायचं आहे की अशा पद्धतीची अरेंजमेंट या ठिकाणी आहे. आता coils L2 and L1 of oscillator circuit are taken for the primary of the transformer. The collector coil L2 is inductively coupled to base coil L1. The coil L1 and variable capacitor C form the tank circuit of the oscillator. बघा L1 and L2 ह्या ज्या आहेत ना त्या प्रायमरी आहेत. आपल्याला माहिती आहे हा जो ट्रान्सफॉर्मर आहे, ट्रान्सफॉर्मरला दोन कॉईल असतात, प्रायमरी आणि सेकंडरी. L1 आणि L2 ह्या प्रायमरी कॉईल आहेत आणि L3 ही सेकंडरी कॉईल आहे, ते आपण या ठिकाणी प्लेस केलेलं आहे. द कलेक्टर कॉईल L2 बघा ही कलेक्टर कॉईल L2 इज इंडक्टिव्हली कपल्ड टू द बेस कॉईल L1. इंडक्टिव्हली कपल केलेली आहे या ठिकाणी. म्हणजे काय हे आता आपण पुढे पाहणारच आहोत, लक्षात घ्या. ओके. द कॉईल L1 अँड व्हेरिएबल कॅपॅसिटर C फॉर्म द टँक सर्किट ऑफ द ऑसिलेटर. आता L1 आणि C1 हे जे कॅपॅसिटर आहे, हा सब कॅपॅसिटर C1 आणि हा जो L1 आहे याला आपण म्हणतो एकत्रित LC सर्किट किंवा हे टँक सर्किट आहे. म्हणजे काय पहा की बॅटरी ऑन केल्यानंतर हा कॅपॅसिटर फुल्ली चार्ज झाला. ठीक आहे. हा कॅपॅसिटर फुल्ली चार्ज झाल्यानंतर काय होतं की ज्यावेळी ह्याला आपण डिस्चार्ज करतो तेव्हा एका डिरेक्शननं करंट आहे तो ह्या कॉईलमधून वाहत राहतो. ओके. परत बघा जसा हा डिस्चार्ज होईल तेव्हा त्याच्यातून बाहेर पडणाऱ्या चार्जेसमुळे काय होतो की हा कॅपॅसिटर पूर्ण हे इंडक्टिव्ह कॉईलमधनं ते चार्जेस पास होत राहतात आणि त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक करंटची जी व्हॅल्यू आहे, मॅग्निट्यूड आहे, ती वाढत 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 जाते, एका पॉईंटला पोहोचते आणि कॅपॅसिटर डिस्चार्ज होता होता ती व्हॅल्यू आहे ती एकदम कमी होते. मग आता होतंय काय पहा, याच्यामधून ज्यावेळी इलेक्ट्रिक करंट वाहत असतो त्यावेळी हे ॲट द सेम टाइम EMF इंड्यूस झालेलं असतं. मॅग्नेटिक फील्ड स्वतःभोवती क्रिएट करते. हे एक बघा मॅग्नेटिक फील्ड स्वतःभोवती हे क्रिएट करते इंडक्टिव्ह. ज्यावेळी याच्यातून कॉईल आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आपल्याला माहिती आहे, ज्यावेळी याच्यातून चार्जेस व्हायला लागलेत म्हणजे करंट व्हायला लागले तेव्हा ते आपल्यामध्ये आपल्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड तयार करत असतं. आणि ज्यावेळी जोपर्यंत चार्जेस याच्यातून वाहत आहेत तोपर्यंत मॅग्नेटिक फील्ड आहे ते आजूबाजूला आपल्या ही क्रिएट करतं L1 कॉईल. चार्जेस कमी होत जातील तसं मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ सुद्धा कमी होत जाते आणि अशा पद्धतीनं ज्यावेळी हा कॅपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज होतो त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड आहे ते त्याच्यामध्ये 0 होतं. पण आता काय झालं की इकडून जे चार्जेस गेले त्यामुळे परत हा
अपोजिट मगाची डिरेक्शन त्याच्या रिव्हर्स डिरेक्शन चालू होतं आणि परत सेम प्रक्रिया घडून येते की याच्यामध्ये चार्जेस परत वाहत जातात. चार्जेस जशी व्हॅल्यू त्याची वाढत जाईल इलेक्ट्रिक करंटची त्या पद्धतीने मॅग्नेटिक फील्ड सुद्धा तयार होतं आणि अशा पद्धतीने फुल्ली डिस्चार्ज झाला की परत त्याची मॅग्नेटिक फील्ड आहे ती झिरो होतं. परत चार्ज झालेला कॅपॅसिटर परत अशा पद्धतीने चार्ज पाठवतो आणि अशी ह्या सायकल चालू राहतात. म्हणजे कॅपॅसिटर चार्ज होणार, तो डिस्चार्ज होणार, इंडक्टरच्या थ्रू मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आणि कॅपॅसिटर डिस्चार्ज होणार, परत रिव्हर्स डिरेक्शननं तो परत करंट ह्याच्यामध्ये फॉलो करणार आणि अशा ह्या सायकल चालू राहतात. आणि ह्याच्या अवतीभोवती जे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आहे तेच मॅग्नेटिक फील्डमुळं त्यातनं ह्याच्यामध्ये ते मॅग्नेटिक फील्ड जे आहे ना ते इंड्यूस होत आहे आणि ते त्याच्यामध्ये करंट कॅरी करून तो या ए बी आणि बी या प्लेट्सना दिला जातो आहे. ओके, आता पहा, वेन द बॅटरी स्विचड ऑन द ऑसिलेटर प्रोड्युसेस हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेशन्स. बघा, बॅटरी जेव्हा फुल्ली आपण ऑन करतो तेव्हा कॅपॅसिटर जो आहे तो हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेशन्स तयार करतो. म्हणजे काय आहे की आपण इथं AC व्होल्टेज दिलेलं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे काय आहे, हा एकदा चार्ज होणार, डिस्चार्ज होणार, चार्ज डिस्चार्ज, चार्ज डिस्चार्ज. आपण किती फ्रिक्वेन्सीनं त्याला कनेक्ट केलेलं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. अँड ऑसिलेटरी EMF इंड्युस्ड इन कॉईल L3. बघा, आपण सांगितलं याच्यामध्ये जे मॅग्नेटिक फील्ड कंटिन्युअसली चालू आहे, कारण जशी फ्रिक्वेन्सी असणार आहे कॅपॅसिटरला दिलेली चार्जिंग डिस्चार्जिंगची त्या पद्धतीनं जिथं मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार, झिरो होणार, क्रिएट झिरो होणार, लक्षात घ्या. आणि ह्या मॅग्नेटिक फील्डमुळे याच्यामध्ये EMF इंड्यूस होतो आणि क्रिस्टल नाऊ इज अंडर हाय फ्रिक्वेन्सी अल्टरनेटिंग व्होल्टेज. EMF जनरेट झालेला आहे ना, त्यामुळं ह्या क्रिस्टलला सुद्धा काय झालेलं आहे आता, तो अल्टरनेटिंग हाय व्होल्टेजच्या अक्रॉस गेलेला आहे. ओके, आता काय आहे पहा ह्याच्यामध्ये, the capacitance of C1 is varied so that the frequency of oscillations produced in the resonance with the natural frequency of the crystal. आता तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी समजून घेतली पाहिजे की कुठल्याही मटेरियलला म्हणजे या क्रिस्टलची स्वतःची एक नॅचरल फ्रिक्वेन्सी असते. ओके, आणि रेझोनन्स नावाचा जो फेनॉमेनॉन आहे तो काय सांगतो की तुम्ही याची नॅचरल फ्रिक्वेन्सी जी आहे त्याच्यावर जर दुसरी एखादी फ्रिक्वेन्सी इम्पोज केली आणि त्या दोन्ही जर इक्वल झाल्या तर हा क्रिस्टल मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूडनं व्हायब्रेट होत राहतो. म्हणजे जी मुवमेंट आहे ती मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूडनं होत राहते, लार्जर ॲम्प्लिट्यूडनं होत राहते आणि अल्ट्रासॉनिक वेव्ज आहेत त्या प्रोड्यूस होतात. म्हणजे आता या केसमध्ये कसं आहे बघा, या क्रिस्टलची म्हणजे क्वार्ट्ज क्रिस्टलची स्वतःची एक नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे. ओके, आणि आपण याच्यावर फोर्स्ड फ्रिक्वेन्सी कुठली इम्पोज करायला लागलो तर हा जो अल्टरनेटिंग EMF आहे तो त्याची पोलॅरिटी ती कसं आहे, अल्टरनेटिंग आहे तो, म्हणून याची पोलॅरिटी जी काय ती सारखी चेंज होत राहणार आहे. ओके, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह असे चेंज होत राहणार आहे. या अल्टरनेटिंग व्होल्टेज जे आहे त्याचं त्या फ्रिक्वेन्सीला आपण ह्याच्यावरती म्हणजे ती फ्रिक्वेन्सी आहे ती इम्पोज केलेली आहे. म्हणजे ह्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी ह्या कॉर्डची आणि याच्यावर इम्पोज केलेली फ्रिक्वेन्सी ह्या दोन्ही ज्यावेळी मॅच होतील त्यावेळी रेझोनन्स घडून आला म्हणायचं आणि ह्याच्या लार्ज ॲम्प्लिट्यूडनं हा क्रिस्टल व्हायब्रेट व्हायला सुरू होतं आणि ह्याच्यामध्ये अल्ट्रासॉनिक वेव्ज आहेत त्याचं प्रोडक्शन होतं. म्हणून इथं दिलेलं आहे पहा, द कॅपॅसिटन्स C1 इज व्हॅरिड सो दॅट फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन्स प्रोड्युस्ड इज इन रेझोनन्स विथ द नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द क्रिस्टल. या क्रिस्टलची नॅचरल फ्रिक्वेन्सी जी आहे त्या नॅचरल फ्रिक्वेन्सीच्या इक्वल फ्रिक्वेन्सी ऑफ धिस कॅपॅसिटर जी आहे चार्जिंग डिस्चार्जिंगची ती झाल्यानंतर रेझोनन्स घडून आला म्हणायचं आणि ह्याच्यामधनं अल्ट्रासॉनिक वेव्ज आहेत त्याचं प्रोडक्शन झालं असं आपण या ठिकाणी दिलं आहे. बघा, आपण ज्यावेळी प्रिन्सिपल पाहिलं त्याचवेळी आपण सांगितलं होतं की नॅचरल फ्रिक्वेन्सी जी आहे त्या क्रिस्टलची ती जर अल्ट्रासॉनिक वेव्जच्या फ्रिक्वेन्सीच्या रेंजमध्ये असेल आणि आपणही त्याच्यावर फोर्स्ड तितकीच फ्रिक्वेन्सी करू तर अल्ट्रासॉनिक वेव्ज आहेत त्या प्रोड्यूस होतील असं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग समजा आता आपण असं म्हटलं की 30 मेगाहर्ट्ज एवढं नॅचरल फ्रिक्वेन्सी या क्रिस्टलची आहे आणि जर काय याच्यावर इम्पोज केलेली फ्रिक्वेन्सी म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जी काय चेंज व्हायला लागली गती ती एका सेकंदात 30,000 इतक्या वेळा ती पॉलॅरिटी जर का चेंज होत असेल तर इथं रेझोनन्स घडून येणार आणि अल्ट्रासॉनिक वेव्ज आपल्याला मिळणार. कारण 30,000 हर्ट्ज जे आहेत ते काय आहेत अल्ट्रासॉनिक US रेंजमध्ये आहेत. ओके, सो धिस इज वर्किंग. आता तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की हे जे आपण अल्ट्रासॉनिक वेव्ह प्रोडक्शन या ठिकाणी पाहिलं त्याची कंडिशन फॉर रेझोनन्स काय आपण आत्ताच सांगितले की फ्रिक्वेन्सी ऑफ द ऑसिलेटर सर्किट मस्ट बी इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेटिंग क्रिस्टल.
ही त्याची रेझोनन्स कंडिशन आहे. आणि हा फॉर्म्युला आहे पहा, ह्याच्यामध्ये दिलेला आहे की फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटर सर्किट जी आहे ती आणि फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग क्रिस्टल ही मॅच होण्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे. कसा आहे पहा, आहे एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटर सर्किट, ई मीन्स द यंग्स मॉड्युलस ऑफ मटेरियल ऑफ रॉड, रो म्हणजे डेन्सिटी त्या रॉडची, एल म्हणजे लेंथ ऑफ दॅट रॉड, ओके, अँड पी द फंडामेंटल फर्स्ट सेकंड थर्ड ओव्हरटर्न रिस्पेक्टिव्हली. हा टेक्निकल भाग आहे, पण बेसिक जे मेकॅनिझम आहे हे तुमच्या ध्यानामध्ये आलं, हा फॉर्म्युला तुमच्या ध्यानामध्ये असला पाहिजे. आता याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा. अल्ट्रासॉनिक फ्रिक्वेन्सीज ॲज हाय ॲज 500 मेगाहर्ट्ज कॅन बी जनरेटेड. आत्ता आपण जे मेकॅनिझम पाहिलं ऑसिलेटर सर्किटच्या साहाय्यानं अल्ट्रासॉनिक वेव्ह प्रोडक्शन करण्याचं, त्याच्यामध्ये 500 मेगाहर्ट्ज पर्यंतच्या फ्रिक्वेन्सी असणारे अल्ट्रासॉनिक वेव्स प्रोड्यूस केले जातात. द आउटपुट इज व्हेरी हाय, इट इज नॉट अफेक्टेड बाय टेम्परेचर ऑर ह्युमिडिटी. टेम्परेचर ह्युमिडिटीनी त्या अल्ट्रासॉनिक वेव्ह प्रोडक्शन प्रक्रियेला किंवा त्या अल्ट्रासॉनिकला काही अफेक्ट होत नाही. इट इज मोर इफिशियंट दॅन द मॅग्नेटोस्ट्रिक्शन ऑसिलेटर. आपल्याला माहिती आहे मॅग्नेटोस्ट्रिक्शन ऑसिलेटर जो आहे ती सुद्धा एक पद्धत आहे अल्ट्रासॉनिक प्रोडक्शन करण्याची, तर त्याच्यापेक्षा ही जास्त इफिशियंट आहे. स्टेबल अँड कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी ऑफ अल्ट्रासॉनिक वेव्ज आपल्याला मिळतं, कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सीचे अल्ट्रासॉनिक वेव्ज आपल्याला मिळतात. ओके, आता डिसएडव्हान्टेज काय आहे की मुळात क्वार्ट्ज क्रिस्टल हा खूप महागडा आहे. द कॉस्ट ऑफ क्वार्ट्ज क्रिस्टल इज व्हेरी हाय आणि कटिंग अँड शेपिंग ऑफ अ क्रिस्टल इज क्वाईट कॉम्प्लेक्स. आपल्याला त्या दोन प्लेट्सच्या मध्ये तो क्रिस्टल ठेवायचा आहे, त्याचं शेपिंग आणि कटिंग करणं हे जरा कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे, कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. तर हे त्याचे आहे डिसएडव्हान्टेज आहे. तर अशा पद्धतीनं अल्ट्रासॉनिक वेव्हचं प्रोडक्शन केलं जातं. थँक्यू डिअर स्टुडंट फ्रेंड्स.